तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी स्वप्नाली। तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेली IS मांजरली विद्या मंदिर या ठिकाणी ज्ञान कला महोत्सव 2025 या एक्झिबिशनला सुरुवात झालेली आहे। लहान मुलांपासून ते प्रायमरी सेकंडरी सगळ्याच मुलांनी आज या ठिकाणी जे आहे खूप सुंदर असे एक्झिबिशनचं आयोजन केलेलं आहे। आपण ते आता बघणार आहोत। मराठी भाषा दिन, त्याचबरोबर सायन्स डे आणि अशा विविध विषयांच्या माध्यमातून आज आपण मॉडेल्स जे आहेत ते बघणार आहोत। खरं तर प्रायमरीच्या विद्यार्थ्यांपासून सेकंडरी सगळ्याच विद्यार्थ्यांनी खूप सुंदर सुंदर एक्झिबिशन जे आहेत ते इथे केलेले आहेत। आपण इथून सुद्धा जर बघत असाल तर खूप छान आयोजन जे आहे ते आपल्याला करण्यात आलेलं बघायला मिळते। अगदी लहान लहान चिमुकले मुलं आहेत आणि त्यांनी स्वतः एक्झिबिशन मध्ये जे आहे पार्टिसिपेट घेतलेलं आहे, मॉडेल्स बनवलेले आहेत आणि तेच मॉडेल जे आहेत आज रिप्रेझेंट केले जात आहे। आज आपला मराठी भाषा दिन आहे आणि त्याचबरोबर सायन्स एक्झिबिशन सुद्धा या ठिकाणी बघायला मिळते। फक्त सायन्सच नाही तर सर्वच भाषांमध्ये जे आज आपल्याला एक्झिबिशन बघायला मिळणार आहे। IS मांजरली विद्या मंदिरमध्ये सध्या आपण आहोत, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त शिक्षण नाही तर या ठिकाणी संस्कार देखील घडवण्याचं काम जे आहे ते केलं जातं आणि सध्या अशाच शाळांची गरज जी आहे ती बदलापूर शहरामध्ये आहे। आपण बघत आहोत या ठिकाणी सध्या आता सेकंड स्टँडर्डचे जे मुलं आहेत ते देखील बघायला मिळत आहेत। काही लहान प्रायमरीचे सुद्धा मुलं आहेत। प्रत्येकाने अगदी सुंदर असं मॉडेल जे आहे ते इथे बनवलेलं आहे आणि याचमुळे त्यांच्या मनामध्ये सध्या छान भावना जे आहेत ते रुजताना आपल्याला बघायला मिळतात। खूप छान, हे सुद्धा आपण बघतोय म्हणजे लहानपणापासून नीटनेटकेपणा आणि त्याचबरोबर सायन्स असू द्या, मॅथ असू द्या, याची ओढ जी आहे आपल्याला शैक्षणिक अभ्यासाची ओढ आपल्याला कशी लागेल ही बघितले जात आहे। सध्या आपण बघतोय की डिजिटलायझेशनच्या युगामध्ये कुठेतरी मुलं तासन तास मोबाईलमध्ये गुंतलेले असतात, पण मोबाईलच्या पलीकडे देखील मोबाईलचा चांगला वापर करून ते कशा पद्धतीने मॉडेल्स वगैरे बनवू शकतात याचं एक उत्कृष्ट उदाहरण जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळते। शाळेमध्ये तुम्हाला आल्यावरती एक प्रसन्नता बघायला मिळेल। शाळेला विद्येचं माहेरघर जे आहे ते बोलले जातं। इथे सुद्धा आपण बघतोय खूप सुंदर पद्धतीचे मॉडेल्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत आणि छान, खूपच मस्त। तुम्ही देखील लहान होतात तेव्हा सायन्स एक्झिबिशन किंवा मॉडेल मध्ये पार्टिसिपेट केलं होतं का? आम्हाला तेही सांगा। खरं तर आताच जे आहे अशा शिक्षणाची विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये गरज आहे। ज्ञान कला महोत्सवच्या माध्यमातून IS मांजरली विद्या मंदिरमध्ये सध्या आपण आहोत आणि याच ठिकाणी आपल्याला चिमुकले जे आहेत त्यांनी आज सायन्स एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। या शाळेमध्ये तुम्हाला ऑल इथे सुद्धा अगदी शिस्तबद्ध आहेत। खूप सुंदर, म्हणजे मराठी भाषा दिन आहे आज आणि मराठीचा आपली संस्कृती, आपली मातृभाषा मुलांमध्ये सर्वात पहिली रुजावी, हे सर्वात पहिला प्रयत्न जो आहे IS मांजरली विद्यामंदिरचा असतो। आपण बघतोय की अनेक अशा इंग्लिश मीडियम शाळा आहेत ज्यामध्ये कुठेतरी मराठी ही लुप्त होत चालली आहे, परंतु IS मांजरली विद्यामंदिरमध्ये तसं तुम्हाला बघायला मिळणार नाही। मुलं इंग्लिशही बोलतात आणि आपल्या मातृभाषेवरती तेवढंच प्रेमही करतात। प्रत्येक पालकाला हेच पाहिजे असतं की आपला जो पाल्य आहे त्यांनी प्रगती केली पाहिजे। आपण काही जे स्टुडंट आहेत त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की नेमकं एक्झिबिशन मध्ये त्यांनी कसं पार्टिसिपेट केलंय, कसं आहे, काय आहे। इथे सुद्धा आपण बघतो, वाव, खूप सुंदर, खूप छान आणि मोठे मोठे सध्या आपण जर बघत असाल तर खूप मोठे छान प्रोजेक्ट त्यांनी केलेले आहेत। इथे पण काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळतं, कुकिंग गॅस। म्हणजे कोणत्या स्टँडर्डचे आहात तुम्ही? थर्ड आहे। खूप छान, बघा थर्डच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे कुकिंग ग्लास आपल्याला इथे त्यांनी बनवलेलं बघायला मिळत आहे आणि एवढ्या लहान वयामध्ये जर एवढे मोठे प्रोजेक्ट हे मुलं करू शकतात तर नक्कीच नासा असू द्या यांसारख्या मोठ्या सायंटिफिक ब्रांचमध्ये जे आहे त्यांचं सिलेक्शन इन फ्युचर मध्ये होऊ शकतं। या दृष्टीने या शाळेची देखील वाटचाल जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे। खूप छान, ग्रोथ ऑफ फ्लॅट। हाय, काय नाव तुझं? प्रणव। प्रणव, खूप छान। तर आपण बघत आहात की या ठिकाणी ग्रोथ ऑफ प्लांट आपल्या आयुष्यामध्ये खरोखर झाडांचं खूप महत्व आहे आणि तेच आपल्याला इथे बघायला मिळतंय। त्यानंतर अनेक म्हणजे
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वस्तू आपण यूज करत असतो त्यांचा एक चांगल्या पद्धतीने वापर जो आहे या ठिकाणी या मुलांनी केलेला आहे. अॅनिमल शेल्टर्स आपण बघतोय कुठेतरी आता लुप्त होत चालली आहे. आपण प्राणी मात्रांवर दया करा असं देखील सांगितलं जातं. आता सध्या जंगल देखील नष्ट होत आहेत, परंतु एक छान असा उपक्रम जो आहे तो या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे आपल्याला. बदलापूर पश्चिम IAS मांजरली विद्यामंदिर या ठिकाणी ज्ञान कला महोत्सव जो आहे तो सुरू असल्याचं बघायला मिळतो आहे. सुंदर इथे सुद्धा आपण बघत आहोत. खूप सुंदर सुंदर खरं तर मॉडेल्स इथे प्रेझेंट केलेले आहेत. समर विंटर तिन्ही सीझन जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळतात. वाव, डायजेस्ट सिस्टीम याच्यावर सुद्धा सुंदर यांचं बघूया आपण. वाव, काय काय आहे आज? काय नाव तुझं? सतनाम. छान. म्हणजे एकदम बघितल्या क्षणाला ना असं फिलिंग आली की वा, म्हणजे लहान मुलं असं सुद्धा करू शकतात. मला तर चपाती पण दिसते आहे इथे आणि तांदूळ आहेत, कडधान्य आहेत. खूप छान. म्हणजे नवीन काहीतरी आपल्याला जे एक्झिबिशन मध्ये बघायला मिळत आहेत या ठिकाणी. तुझं नाव काय मॅडम? वर्धन पोद्दार. थँक्यू. अच्छा, आपण त्यांना नक्कीच विचारूया की त्यांनी नेमकं आज काय प्रेझेंट करत आहेत ते. छान. Nutrients are obtained by eating a balanced diet. There are 5 major nutrients essential for human health. They are carbohydrates, proteins, fats, vitamins, and fiber. We get carbohydrates from rice and chapati. It provides energy to our body. We get fats from oil and butter. It also provides energy to the body. We get proteins from vegetables and fruits. It helps in growth, repairing and wear and tear of the body. We get proteins from meat and vegetables and fruit. It helps in preventing disease from the body. We get fiber from vegetables and fruits. It helps our body in excretion. Ammonia is a naturally occurring inorganic solid with a definite chemical composition. They are formed through geological process, are generally not produced by living organisms. Iron. We get iron from spinach and raisins. It carries oxygen to the all parts of our body. No, man. Calcium and phosphorus. We get calcium and phosphorus from milk products like cheese and butter and meat. It strengthens bones and teens in our body. Iodine. We get iodine from raisins, fish and sea fish. It speeds up chemical reactions in the body and controls growth. Sodium and potassium. We get sodium and potassium from leafy vegetables like fenugreek, cabbage and spinach. Salt and fruits like orange, banana, carrot and pulses like tur dal, moong dal and urid dal. We hope that you learned something new today. Thank you. थँक्यू सो मच. थँक्यू. मी एक प्रश्न विचारू तुम्हाला, पालक कोण कोण खातं? खरंच का? हो हो. छान. म्हणजे बघा, लहान मुलांना आपण ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये भाज्या वगैरे खात असतो आणि जे काही मीठ असेल किंवा तांदूळ असेल त्यांच्यामधून नेमकं त्यांना कुठलं पोटॅशियम मिळतं आहे, कॅल्शियम मिळतं आहे हे त्यांना माहिती पाहिजे. आणि याचं एक उत्कृष्ट उदाहरण जे आहे सध्या आपण बघितलेलं आहे. वाव, एक छान काहीतरी बघायला मिळणार आहे असं वाटतंय. काय नाव तुमचं? शुभ्रा रणजित भोसले. वाव, शुभ्रा, आज काय present करणार आहेस? आम्ही आज रोबोट प्रेझेंट करणार आहोत. कुठल्या स्टँडर्डला आहेस? 4थीला. स्टार्ट करूया आपण. ओके, चालेल. What is robot? Robot is a programmable electromechanical machine to carry out complex series of actions. They are designed for the tasks of industrial manufacturing to medical surgeries, space exploration. Types of robot: industrial robot, sense robot, drones, etc. वाव. हे मोटर घरातलं काम पण करतं का? हो, जर ह्याच्याकडे आपण काही दिलं तर ते घेऊन जाऊ शकतात. हो. खूपच सुंदर. वाव,
सगळ्यांनी मॉडेल बनवलं आहे आणि 4th स्टँडर्डची मुलं आहेत ही आणि एवढ्या सुंदर पद्धतीने म्हणजे हा मॉडेल जो रोबोट आहे त्याचा ऑपरेट होतोय. याला जर कमांड दिली तर त्यांचं म्हणणं आहे की हा घरातलं काम सुद्धा करेल. आपण अशा पद्धतीचे जे मॉडेल्स आहेत ना म्हणजे खूप मोठी मोठी जी कॉलेजची वगैरे मुलं आहेत त्यांना सुद्धा जमत नाही बनवायला. शुभ्रा, कशा पद्धतीने मेहनत घेतलीस हे बनवण्यासाठी? मी 2-3 दिवस घेतले हे बनवायसाठी आणि पहिलं खूप मला भीती वाटत होती की ह्याचा काही वायरचा प्रॉब्लेम झाला तर काही वेगळं नको व्हायला. तर मग ते काम एकदम सावधानीने करायला पडत होतं. आणि हे जे इथे आम्ही लाईट्स वगैरे सगळं लावलेलं आहे त्याला आम्ही खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे हे आमच्या पॅरेंट्सनी आणि आमच्यामुळे हे झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी मी आमच्या सगळ्या टीचर्सना आणि मॅडमना पण थँक्यू म्हणेन, कारण की त्यांच्या आयडियामुळे आम्हाला हे सुंदर प्रोजेक्ट तुमच्या समोर प्रेझेंट करायला भेटतंय. पहिले 2-3 वेळेला फेल गेला का रोबोट की पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आला? पहिल्याच अटेम्प्ट मध्ये झालं. हो. म्हणजे सायन्स मध्ये छान कमांड आहे सगळ्यांची. हो. नेक्स्ट टाइम काय बनवणार आहेस? नेक्स्ट टाइम जसं टॉपिक असेल तसं. तर बघा, एकदम मी तिला डायरेक्ट प्रश्न विचारतीये तरी पण तिचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना खूप भारी आहे आणि तिने खूप छान सांगितलं. आपण परत एकदा मॉडेल बघूया. आपण जर हे रोबोट बघत असाल ना तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये म्हणजे टिकाऊ पासून टाकाऊ अशा पद्धतीचा हा रोबोट जो आहे तो आपल्याला टाकाऊ पासून टिकाऊ अशा पद्धतीचा रोबोट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काहीच नाही याच्यामध्ये. बघा काय यांनी काय काय वापर केलाय शुभ्रा याच्यात? ह्याच्यात आम्ही सिल्वर फॉइलचा पेपर आणि बॅटरीज, कारचे व्हील्स असतात ते यूज केलेले आहेत आणि रेड कलरच्या स्ट्रिप्स. आणि मेन इथे आपण फॅनचे रेग्युलेटर असतं ना त्याचा आपण हे रिमोट कंट्रोल टाईप बनवलेला आहे. आणि खालती व्हील्स तेच सगळं आणि कार्डबोर्ड नाही. तुला काय बनायचंय इन फ्युचर? मला काहीही बनलं चालेल पण मला डॉक्टर बनायचंय. डॉक्टर विथ सायन्स एकदम कॉम्बिनेशन मस्त आहे आणि खूप अप्रतिम. म्हणजे ह्या लेवलचा जो कॉन्फिडन्स आहे ना आपण जे कॉलेजचे विद्यार्थी असतात किंवा काय त्यांच्यामध्ये सुद्धा आजकाल कमी बघायला मिळतो. पण तो आपल्याला इथे जो आहे बघितलेला आहे. या ठिकाणी सुद्धा आज आपला मराठी भाषा दिन आहे म्हटल्यावरती आपला इतिहास तो तर पाहिजेच, सगळ्यांनाच माहिती पाहिजे आणि तेच जे तरी आपल्याला बघायला मिळत आहे. मग किल्ले असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असू द्या, संपूर्ण जे आहे आज या ठिकाणी आपल्याला सादरीकरण IS मांजरली विद्या मंदिरच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. मग सगळेच किल्ले आहेत बघा. किल्ले पन्हाळा आहे, सिंधुदुर्ग आहे, त्याचं देखील सादरीकरण आहे. या साईडला सुद्धा सादरीकरण जे आहे ते बघायला मिळत आहे. तलवार सुद्धा आहेत. वाव, खूप छान. शस्त्र जे आहेत आपले ते बघायला मिळतात. काय नाव तुझं? ओवी. ओबी. कसं वाटतंय आज तुला? खूप छान वाटतंय. छान वाटतंय. हे कोणी बनवलंय सगळं? हे मी आणि माझ्या मैत्रिणीने बनवलंय. तुला कशी वाटते IS मांजरली विद्या मंदिर? खूप चांगली वाटते. छान वाटते. हा. सुंदर. इथे सुद्धा आपण बघतोय छान जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सुद्धा किल्ले जे आहेत ते बनवलेले बघायला मिळत आहेत. कुठेतरी आपला इतिहास लुप्त होत चालला आहे का असं वाटत असताना IS मांजरली विद्या मंदिरमध्ये एक सुंदर झलक आणि सादरीकरण जे आहे आपल्याला आपल्या इतिहासामध्ये जास्त ते बघायला मिळत आहे. आपल्यासोबत काही स्टुडंट आहेत त्यांच्याशी बोलूया आपण. काय नाव तुझं? यथार्थ, शौर्य, रुद्रा, स्वरूप, पार्थ. मला कोण माहिती देणार याच्याबद्दल? आम्ही सगळेच येणार ना? चालेल, तुझ्यापासून सुरू करूया. सुरू याच्यापासून तुझ्यापासून करू. तुझं नाव काय बोललंस? रुद्रा. रुद्र. चालेल, सांग. Hello everyone. Today we the students of class 4 had to display a project of EVS 2 based on Shivaji Maharaj escape from Agra and Treaty of Purandar. Aurangzeb's army was laying waste whole of the Maharashtra. To teach him a lesson, Shivaji Maharaj decided to carry out a daring raid on Surat. Surat was so far away from Pune, no one could dare to do that, but only Shivaji Maharaj decided to do it. Purandar was one of the Shivaji's big and strong forts. Dilar Khan knew that Shivaji could not be defeated as long as he was the master of Purandar. So, Dilar Khan laid siege to this powerful fort. Murarbaji was in charge of the fort. He was a brave fighter. With the help of Maratha troops, Murarbaji decided to guard the fort. Murarbaji defeated the fort against Dilar Khan's army. He fought bravely but was killed by an arrow. His followers lifted his dead body and took it to the upper fort.
Shivaji Maharaj knew that he could not hold the Mughal army more than a year. Shivaji Maharaj was not strong enough to fight the powerful Mughals. He decided to withdraw fight with Mughal army temporarily. He signed the Treaty of Purandar with the Mughal Emperor Aurangzeb through Mirza Raja Jai Singh in 1665, and Shivaji Maharaj had to surrender 23 forts and a revenue worth 4 lakh horns to the Mughal Emperor. Believing Jai Singh, Shivaji Maharaj decided to visit to Agra. In the year 1666, it was Aurangzeb's 15th birthday. The emperor entered in the hall. The emperor put Shivaji in the back at the back rows. This makes Shivaji very angry. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप एक्झिबिशन्स आहेत या ठिकाणी. आपण जर बघत असाल तर सगळ्याच विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट जे आहे ते केलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा अशाच तुमच्या विद्यार्थ्यांचा देखील तुम्हाला विकास बघायचा असेल, उज्ज्वल भविष्य बघायचं असेल तर IS मांजरली विद्या मंदिरला नक्कीच भेट द्या. आणि इथे आता ऍडमिशन सुद्धा सुरू झालेले आहेत. जर तुम्हाला ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर आपल्यासोबत अनिता सेटम मॅम असणार आहेत, प्रिन्सिपल, त्यांच्याशी संवाद साधूया. मॅडम, आता काय बघायचं आपण? आता आपण जो मराठीचा प्रोजेक्ट आज जे राज्यभाषा दिन आहे मराठी, त्यासाठी आमच्या शाळेतल्या काही मुली आहेत, स्कूलमधल्या मुली आहेत, त्या एक कविता सादर करणार आहेत. तर चला तर आपण तिथे जाऊया. धन्यवाद. बघत रहा आपले